नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही बघत आहात बनवलेली आहे मिसळ. तर ही मिसळ आपण कशी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे हळद, मालवणी मसाला, जिरे, धने मसाला, लाल मिरची पावडर, कोथिंबीर घेतलेली आहे इकडे आणि छानपैकी आपण फ्रेश अशी कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. हे आपण घेतलेलं आहे 1 चम्मच हळद घेतलेली आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे 1.5 चम्मच, जिरे घेतलेले आहे, धने मसाला, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, मीठ. जे जिन्नस आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं ते सर्व जिन्नस आपण घेतलेले आहे मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर आपण ही बॉईल करून घेतलेली मटकी आहे. मटकीमध्ये आपण रात्रभर ही मटकी भिजत घातलेली आणि त्याच्यानंतर हिला मोड येऊ दिलेले आणि तुम्ही बघू शकता हिला आपण कुकरमधून 4 शिट्ट्यांनी बॉईल करून घेतलेलं आहे. मटकी आणि वाटाणे आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं आणि ती बॉईल करून घेतलेली आहे 4 शिट्ट्यांवरती. आणि इकडे आपण घेतलेले आहेत 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा जो मसाला आहे वाटण जे आपण तयार केलेलं आहे ते आहे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, खसखस यांचा मसाला आहे. आणि त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आणि टमॅटोज घेतलेले आहेत. तर हा आपला बेस असणार आहे. जे वाटण जे तुम्हाला समोर दिसत आहे ते आपलं बेस असणार आहे आपल्या मिसळचं. आपण कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं तडकून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत. मस्तपैकी फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही आहे. आणि याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्त्यानंतर लसूण टाकलेला आहे. तर फटाफट होणारी डिश आहे. कोणाकोणाला इथे मिसळ आवडते त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपण कांदा ॲड केलेला आहे. तर कांद्याचा आपण सेम रूट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण इकडे मीठ ॲड करणार आहे. ब्राऊन होऊ द्यायचा आहे कांदा चांगला मस्तपैकी झणझणीत. भरपूर सुगंध छान सुटलेला आहे, कांदा फ्राय होतो. इकडे आपण मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार, हळद ॲड केलेली आहे आणि हा चांगला कांदा आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा चांगला मस्तपैकी आपल्या मिसळसाठी. तर तुम्ही बघू शकता आपण टमाटर पण ॲड केलेले आहे. टमाटरनंतर आपण इकडे मालवणी मसाला ॲड केलेला आहे चवीसाठी. त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे धने पावडर, फटाफट होणारी डिश आहे. आणि इकडे लाल मिरची पावडर पण ॲड केलेली आहे. हे सर्व मसाले आता एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि आम्ही ही डिश बनवलेली आहे, आम्ही ज्या पद्धतीने बनवतो तेच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. तर जरूर कमेंट करा तुम्हाला आवडली असेल तर डिश. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईकर आहे चॅनलला. आणि त्याच्यानंतर हे आपलं वाटण टाकलेलं आहे. वाटण जे आहे ते आपलं बेस आहे. तर हे 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला सगळा. तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे चांगला फ्राय होत आहे. मस्त घमघमी सुगंध सुटलेला आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली नेहमी मिसळ बनत असते. तर असं वाटलं की ही पद्धत तुमच्याबरोबर शेअर करावी. जरूर ही ट्राय करून बघा. पावाबरोबर, ब्रेडबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता इकडे मस्त असं मटकी आपण ॲड केलेली आहे. ह्याला जास्त काही वेळ लागणार नाही कारण की आपण मटकी ऑलरेडी बॉईल करून घेतलेली आहे. तर हे ऑलरेडी हाफ शिजलेलं आहे. फक्त आता आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती. वाटाणे आणि मटकीला चांगले मोड आलेले आहे, स्प्राउटेड झालेली आहे, भरपूर गुणकारी आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मटकी आवडते, मिसळ बोलू शकता. तर ही घरगुती बनवलेली आहे आणि हे एक चांगलं ऑप्शन आहे लंच आणि डिनरसाठी. एकदम रेस्टॉरंट स्टाईल असं म्हणजे बोलतात ना, मसाला तो फ्लेवर येणार आहे. आता हिला आपण हिच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं आणि बॉईल करण्यासाठी सोडून देणार आहोत. तर जास्त काही टाईम लागणार नाही, फटाफट होणारी डिश आहे. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. मस्त असं तर हे हलवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती बॉईल करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपण इथं आपण इथे कढीपत्ता टाकलेला आहे. एकदम मस्त बॉईल झालेली आहे. आता कट आलेला आहे, रस्सा वर बॉईल झालेला आहे मस्तपैकी. रस्सा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तुम्ही हा रस्सा भाताबरोबर पण खाऊ शकता. हे बघा मस्त अशी साईडला काढून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण शेव टाकून घेतलेली आहे. होममेड मिसळ तुम्ही बोलू शकता. जास्त काही आपल्याला एफर्ट्स लावायचे नाहीत. ब्रेडबरोबर
नाहीतर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता, पावाबरोबर खाऊ शकता. होममेड डिश आहे, तर त्यासाठी काही रूल्स वापरायचे नाही. मिसळमधले तर आपल्याला पाव आणि ब्रेडच पाहिजे, तसं काही नाही. चपातीबरोबर भाकरीबरोबर भरपूर स्पेशल गोष्ट आहे. तर आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आपण पापडाबरोबर सर्व केलेली आहे मस्तपैकी. कळी कोथिंबीर ॲड केलेली आहे, मस्त गार्निशिंगसाठी शेव टाकलेली आहे, जाडी शेव आहे ही. आणि त्याचबरोबर लिंबू आणि कांद्याबरोबर ही जी टेस्ट तर काहीतरी औरच लागणार आहे. तर मला तर तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे, सुगंध छान सुटलेला आहे, त्याचबरोबर तिचा टेस्टही चांगला आहे. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या मुंबई गिराई चॅनलवरती लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 हंबल रिक्वेस्ट यू ऑल, आमच्या मुंबई गिराई चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सपोर्ट दाखवा या. आणि जरूर मुंबई गिराई चॅनल लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.